इतिहास। कातळ शिल्पे हा फार मोठा ऐतिहासिक ठेवा असल्यानं शासन आणि नागरिकांनी त्याचे जतन करणं फार गरजेचं असल्याचं मत सुधीर रिसबूड यांनी व्यक्त केलं आहे। महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये अशी आहे की हा प्रत्येक त्या गावाचा हा खूप मोठा ठेवा आहे। त्यामुळे गावातल्या लोकांनी, तिथल्या स्थानिक लोकांनी पुढे येणं, त्यांनी त्या गोष्टींचं संवर्धन करणं हे खऱ्या अर्थाने अपेक्षित आहे आणि खऱ्या अर्थाने होणं गरजेचं आहे। सरकारचं पुरातत्व खातं हे या विषयासाठी कार्यरत असून ते अत्यंत सकारात्मक आहे। किंवा आपलं सांस्कृतिक कार्यसंचालनालय जे आहे किंवा सांस्कृतिक मंत्रालय आहे, ही मंडळी खूप सकारात्मक आहे। त्या दृष्टिकोनातून मी मगाशी म्हटलं तसं की आपल्या 9 साईट्स आत्ता युनेस्कोला गेलेल्या आहेत। जवळपास 8 साईट्सचं आत्ता स्टेट प्रोटेक्टेड मॉन्युमेंट म्हणून त्याचं डिक्लेरेशनचं फायनल नोटिफिकेशन निघालेलं आहे। अजून काही 17 गावांचा प्रस्ताव कन्झर्वेशनचा चालू आहे। हे सरकार एका बाजूने त्यांच्या पद्धतीने प्रयत्न चालूच आहेत, परंतु त्याचबरोबर इथे कोकणातल्या ह्या चित्रांचा विषय एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जेवढ्या म्हणून चित्ररचना आहेत किंवा जेवढी म्हणून ठिकाणं आहेत तेवढी सगळी खाजगी मालकीच्या जागेमध्ये आहेत। आणि अशा वेळेला ते जागा मालक आणि गावातली मंडळी असे सगळ्यांनी एकत्र येऊन जर हे केलं, खरं तर ह्याचं कन्झर्वेशन करण्यासारखं असं खूप काही नाही आहे। ते निसर्गाने एक जपलेलं आहे, त्याला आपल्याला सुविधा पुरवायची आणि ही सुविधा आपल्याला त्याला पूरक सुविधा जर आपण सहजपणे पुरवू शकतो की अगदी सांगायचं झालं तर थोडक्यात येणारा आत्ताही आपण ह्या साईटवरती आलेलो आहोत। ह्या साईटवरती येणारा एक कच्चा रस्ता आहे, हा पुरेसा रस्ता आहे। याच्यापेक्षा खूप मोठी काही गोष्ट आपल्याला अपेक्षित याच्यातला भाग नाही। किंवा इथे ज्या चित्ररचना आहे, या चित्ररचनांवरती पावसाच्या दिवसामध्ये वाहून येणारं पाणी आहे ते फक्त आपल्याला थांबवायचं आहे। ह्याच्यापेक्षा मोठं काही करायचं नाही आहे। पण त्याचसोबत ह्या गावामध्ये ह्या चित्रांची माहिती देणारे समजा 2 गाईड तयार झाले। इथे काही ह्याच्याशीच पूरक काही भेटवस्तूंचं दालन आपल्याला इथे ह्याच गावातल्या कलाकारांनी निर्माण केलं तर ते खऱ्या अर्थाने कन्झर्वेशनचं काम होईल। त्यामुळे स्थानिकांचा सहभाग आणि स्थानिकांनी पुढे येणं हे खूप गरजेचं आहे। किंवा रादर मी असं म्हणेन की हे कन्झर्वेशन हे त्यांनीच करायचं आहे। सरकार हे सपोर्टिव्ह रोलमध्ये आहे आणि राहणारही आहे। त्यामुळे स्थानिकांचा सहभाग हा जास्तीत जास्त होण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी एकत्र प्रयत्न करणं गरजेचं आहे। रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील उंबर्ल गावामध्ये सुमारे 20,000 वर्षांपूर्वीची एलियन सदृश्य कातळ शिल्पे सापडली असल्यानं बेंगलोर, IIT आणि निसर्ग यात्री या संस्थांचे काही प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी याचा शोध घेण्यास सुरुवात केली। या विचारात कुठेतरी एखादा धागा मिळणार आहे काहीतरी। अनेक ठिकाणची तुम्ही पाहताय त्यातनं काहीतरी जोडाजोड करून बऱ्यापैकी जोडत आलो आहे। आता बघूया काय करते पुढच्या 6-1 महिन्यामध्ये तुम्हाला। आता इथे तुम्ही वारंवार येणार? हो, स्वाभाविक आहे। चांगलं आहे। हॅलो, काय बी करा बाळांची गरज आहे मधून थोडं जाऊन खोदरा काढवायचे। कोकणातील सर्वात प्राचीन कातळ शिल्पे दापोलीत सापडली असल्यानं आता या
कातळ शिल्पाचा अभ्यास केला जाणार असून संशोधकांची टीम दापोलीत दाखल झाली. या टीमच्या माध्यमातून दापोलीत आढळलेल्या प्राचीन कातळ शिल्पाचा उलगडा केला जाणार आहे. पुरातत्व विभाग, निसर्ग यात्री संस्था या संस्थेच्या पुढाकाराने भविष्यात या ठिकाणी अभ्यास केला जाणार आहे. सरकारकडून सकारात्मक पाऊल टाकण्यात आलं आहे. पुढील काळात या ठिकाणी कातळ शिल्प संवर्धित करून ऐतिहासिक ठेवा जपण्याची काळाची गरज असेल. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा या परिसरात सुमारे 2000 कातळ शिल्पाचा फोटोचा अभ्यास केला जात आहे. मात्र उत्तर रत्नागिरी भागात नुकतेच दापोली, मंडणगड, गुहागर या 3 तालुक्यात आढळून आलेल्या प्राचीन कातळ शिल्पामुळे मोठे रहस्य उलगडणार आहे. कोकणातील कातळ शिल्पाचा अभ्यास बेंगलोर, IIT, हैदराबाद, IT येथील संस्थेमार्फत केला जात आहे. ही कातळ शिल्प नेमकी कोणत्या काळातील आहेत, या कातळ शिल्पामागील रहस्य नेमके काय आहे याचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. आमच्याकडे शिमग्यात नाही का घालतं तशी त्याचबरोबर त्या शरीरावरती आपल्याला पायाची खेळाची पट्टे दिसतात, म्हणजे काही अंगावरती काही सुरक्षिततेसाठी जसं काय बांधतात काही पट्टे बिट्टे अंगावर, जसं हेल्मेट घातलंय किंवा काहीतरी डोक्यावर घातलंय. म्हणजे दक्षिण रत्नागिरीमध्ये जी चित्ररचना पाहायला मिळतात पुढे जाऊन देवगड ह्या परिसरामध्ये जी चित्ररचना पाहायला मिळतात त्याची शैली आणि ह्याची शैली याच्यामध्ये थोडा फरक पट्टा दिसतो. या ठिकाणी लॅटरायटिक बेल्ट आहे, त्या ठिकाणी आपल्याला चित्र पाहायला मिळतात आणि या चित्रांमधनं काहीतरी बदल दिसतात. ते बदल आपल्याला संकेत देत असतात काय आहे काय नाही याच्यामध्ये, असा प्रकार आहे. आणि किंवा मग माणूस वावरला असेल तर कसा वावरला आहे, कुठल्या भागामध्ये वावरला आहे, इथलं वातावरण कसं होतं, ह्या सगळ्याचे संकेत ह्याच्यात नाहीत. आणि ह्या एकत्रित अभ्यास ज्यावेळेला होईल त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी पुढे इंडिव्हिज्युअल एखाद्या साईटचा अभ्यास करणं आणि एकाच वेळेला सगळा कॅनव्हासचा अभ्यास करणं याच्यातला जो फरक आहे हा फरक खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळेला हे गोष्ट घडते की एखाद्या चित्रावरतीच अभ्यास होतो, पण त्या संबंध जो आत्तापर्यंत जवळपास 2500 चित्र मिळाले आत्तापर्यंत पुढे आले, त्या 2500 चित्रांचा एकत्रित अभ्यास होणं अपेक्षित आहे. त्यावेळेला त्याच्यातनं अनेक गोष्टी आपल्याला उलगडत जाणार आहे. जसं आत्ता म्हटलं की ह्या अनुभवातनं आत्ता मी हे नक्की सांगू शकतो की इथे शैली बदलते थोडीशी. आता ही शैली बदलते म्हणजे नक्की काय झालं की तो समाज, तो जो गट होता तो बदलला का, हा वेगळा गट आहे का, वेगळे असे अनेक प्रश्न आता पुढे उपस्थित होत जाणार आहेत आपल्याला. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा, तुझे माँ पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा,
तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।